छावा चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल की औरंगजेबाचा मुलगा अकबर हा मदत मागायला येतो छत्रपती संभाजी महाराजांकडे. प्रश्न असा आपल्याला पडतो की औरंगजेबाचा मुलगा हा छत्रपती संभाजी महाराजांकडे मदत मागायला का आला होता? तर झालं असं, जोधपूर आणि उदयपूर या दोन राजांच्या राजांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर याला फूस लावून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला हरभराच्या झाडावर चढवलं आणि सांगितलं, तुझं नाव तर अकबर आहे, तुझ्या आजोबांचं नाव सुद्धा अकबर होतं, ते किती ग्रेट होते, ते किती महान होते, तुझी सुद्धा कीर्ती पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे, म्हणून म्हणतो तू बादशाह हो, आम्ही दोघं तुला पाठिंबा देतो. मग काय, अकबराने केलं बंड. औरंगजेब विचारात पडतो, हे तर आपलं लाडकं कार्ट होतं. औरंगजेबाने अकबराला पत्र पाठवलं, म्हणाला तू काय करतोय? नेमका त्यावेळी औरंगजेब हा अजमेरला होता. त्याच्याकडे कसं बस फक्त 10,000चं सैन्य उपलब्ध होतं आणि या उलट परिस्थिती होती राजपुतांची, कारण त्या दोन्ही राजांकडे मिळून जवळ 30,000चं खडे सैन्य होतं. आता औरंगजेबाला माहित होतं की आपला मुलगा अकबर याच्यात काही दम नाहीये. त्याला भीती होती ती जोधपूरच्या आणि उदयपूरच्या दोन राजांची. त्यांच्यासमोर आपला टिकाव लागणार नाही हे औरंगजेबाला माहित होतं. पण औरंगजेब हा काही कच्चा खिलाडी नव्हता. आता त्याने पाठवलं अकबराला पत्र. पत्रामध्ये असं लिहिलं, अरे बाळा, तू आज्ञा धरत आहेस, तू हे वेळोवेळी सिद्ध केलेलं आहेस, ज्यानंतरचा भविष्यातला बादशाह तर तूच आहेस. तू काय कर, जेव्हा युद्धाला येशील राजपुताच्या सैनिकांना पुढे उभे कर, तू पाठी राहा, मी फिरून त्या सैनिकांना संपवतो आणि तू पाठवून त्या राजपुतांना सगळ्या संपवून टाक. हे पत्र मुद्दाम औरंगजेबाने राजपुतांच्या हातात पडेल अशा पद्धतीने पाठवलं. शेवटी झालं तसंच, ते पत्र पडलं राजपुतांच्या हातात आणि ते पत्र जेव्हा राजपुतांनी वाचलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांना वाटलं हे बाप लेक आपल्याला दगा देऊन आपलाच काटा काढत आहेत. आता हे पत्र वाचून राजपुतांनी तिथून पलायन केलं. आता अकबराजवळ कुठलं सैन्यच नव्हतं, तो सुद्धा कशाला थांबतोय, तो सुद्धा पळून गेला. अशा तऱ्हेने औरंगजेबाने एकही बाण न चालवता, तलवारीचा खणखणाट न करता फक्त पत्राद्वारे ते युद्ध त्याने थांबवलं होतं. तर एवढा कपटी उलट्या खोपडीच्या औरंगजेबाला टक्कर देणारा अख्ख्या हिंदुस्थानामध्ये फक्त एकच व्यक्ती होता.